नागपुरातील रिक्षा चालकांना मोठा फटका बसलाय। खासगी कंपनीचे एलपीजी पंप बंद पडलेत। वाहनांचा 55 रुपयांवरून वाहनात भरणारा एलपीजी पोहोचला 135 रुपयांवरती। एलपीजी टंचाईमुळे तोही मिळत नसल्यानं रिक्षा चालकांनी तक्रार केली आहे। घर कुटुंब कसं चालवायचं असा रिक्षा चालकांसमोर प्रश्न उपस्थित राहिला आहे। एलपीजी टंचाईचा सर्वाधिक फटका जो बसलेला आहे तो ऑटो एलपीजी इंधनाला बसलेला आहे। ऑटो रिक्षामध्ये हा जो इंधन टाकण्यात येतं एलपीजीच्या स्वरूपात तो मात्र आता मिळत नाही आणि त्याच्यामुळे नागपुरातील जे ऑटोचे एलपीजीचे पंप आहेत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ते बंद आहेत आणि त्याचा फटका खास करून जे आहे ते प्रवासी ऑटो रिक्षा चालकांना भेटत आहे। ऑटो रिक्षा चालक आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, कधीपासून तुम्ही एलपीजी टाकलेलं नाही आहे किंवा सध्या काय परिस्थिती आहे? सध्याच्या कंडिशनमध्ये तर आता 3-4 दिवस झालेला पंप बंद आहे आणि वरून 100 होती तर आता 140चा भाव चालू आहे ना, जे आता चालू आहे हल्लीमध्ये। लेकिन टोटली आता हे समजा का आता ते त्यांच्याजवळ जितका गॅस आहे पंपमध्ये ते देणार, बाकी सर्व नागपूर शहरामध्ये बंद व्हा। 140 है, फिर भी जो है गैस नहीं मिल रही है। ऑटो वाले परेशान है, आखिर में जाए तो कहाँ जाए। हाँ, ना धंधे है ना सवारी बढ़ा के पैसे दे दिए, जो उनको लगा हुआ है वही दे दिए। दूसरा हमारा घर किराए का है, गाड़ी किराए की है, इंस्टॉलमेंट है, सब कुछ है, कैसे निकालना। आता सध्या तर सर्व पंप बंद आहे। तिथं भेटते कुठं 140 मध्ये भेटते, कुठं मालच नाही आहे। आम्ही माल टाकतो, सवारी पैसे नाही देत, ऑनलाईन गाडी चालून राहिली। इथं बॅटरी ऑटो आहे। तुम्ही वाढवले आहेत का आपले? नाही, आम्ही वाढवलंच नाही ना, आम्हाला सवारी पैसेच नाही देऊन राहिले। दर वाढलं नाही तर रेटच तेच आहे। 20 रुपये तर 20 रुपये आहे, तर आता 140 रुपये। आम्ही राहतो बर्डीमध्ये, आमच्या पेट्रोल कामठीमध्ये मिळणार तर 10 किलोमीटरचा डिस्टन्स आहे ना सर। म्हणजे फक्त एलपीजी टाकायसाठी हा किलोमीटर 20 किलोमीटर हो, जावं लागतं आम्हाला, असं आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।